सगळ्यांना नमस्कार. कंबाईन मेंटर ऑफिशियलच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती सगळ्यांचं स्वागत. आज आपण जो राज्यसेवेचा पूर्व परीक्षेचा जो पेपर आहे 2026चा, ठीक आहे. तर या पूर्व परीक्षेच्या पेपरमधील अर्थशास्त्र विषयातील जे 15 क्वेश्चन आहेत, यांचा आपण संभाव्य उत्तरं, त्याचबरोबर संक्षिप्त विश्लेषण पण बघणार आहे. ठीक आहे. म्हणजे सगळ्यांना आता जस्ट पेपर देऊन आलेत, एक उत्कंठा असणार आहे की उत्तरं काय आहेत आणि त्याचबरोबर आपल्या येणाऱ्या जी गट पूर्व परीक्षा आहे, यासाठी आपण संक्षिप्त विश्लेषण पण बघणार आहेत. म्हणजे बऱ्याच वेळा जर आयोगाचा आपल्याला ट्रेंड कळतो की राज्यसेवेला हा जर प्रश्न विचारलाय तर कंबाईनला कशा पद्धतीने आपण एक गेस करू शकतो. ठीक आहे. तर हे जे 15 क्वेश्चन आहे आपण याचं डिस्कशन बघूया. त्याचबरोबर मला अजून एक सांगायला आनंद वाटेल की आपली जी टेस्ट सिरीज आपण कंडक्ट केली होती, तर या टेस्ट सिरीज मधनं 2 क्वेश्चन जे आहेत, तर आपले जे 8 टेस्ट पेपर झालेले आहेत याच्यामधनं जसेच्या तसे रिफ्लेक्ट झालेले आहेत. आणि रिमेनिंग 2 क्वेश्चन्स जे आहेत, 2 क्वेश्चन जे आहेत, ते आपण पीवायक्यूचं जे डिस्कशन घेतलं होतं, तर त्या डिस्कशन मधून सुद्धा आपण ते क्वेश्चन आरामात सॉल्व्ह करू शकलो असतो. अजून राहिला 2 प्रश्न. एक आहे तो लोकसंख्येच्या संदर्भामध्ये आणि एक आहे पब्लिक डिस्ट्रीब्युशनच्या संदर्भामध्ये. याचा स्रोत बहुतांश, कारण का फॅक्च्युअल प्रश्न विचारला होता, त्यामुळे मुलांना तो टॅकल करणं डिफिकल्ट गेला असणार आहे. ठीक आहे. तर याचा स्रोत असा आहे की नंतर आपण तो शेअर करू ग्रुपवरती. आर्थिक सर्वेक्षण जो आहे महाराष्ट्राचं, तर या आर्थिक सर्वेक्षणामधनं लोकसंख्या हा जो चॅप्टर आहे, त्याचबरोबर पब्लिक वितरण जे आहे, बरोबर आहे की नाही, सार्वजनिक वितरण प्रणाली, या धड्यांमधनं चॅप्टरमधनं जसाचा तसा हा स्रोत, म्हणजे स्टेटमेंट जसेचे तसे कॉपी पेस्ट केलेले आहेत. जरी हे क्वेश्चन आपल्याला एक्झाम हॉलमध्ये टॅकल करणं डिफिकल्ट होतं, बरोबर आहे की नाही, पण त्याचा स्रोत तुम्हाला इथं मेन्शन करणं गरजेचं आहे. ओव्हरऑल जर ऑब्झर्वेशन जर बघितलं तर क्वेश्चन मीडियम टू डिफिकल्ट लेवलवरती होते. जे आयोगाची चौकट आपण वारंवार डिस्कस करतो, दारिद्र्यावरती असतील किंवा पंचवार्षिक योजना असेल, त्याच्यावरती आपल्याला क्वेश्चन बघायला भेटतात. ठीक आहे. विल बिगिन विथ द द मॉडेल आन्सर आणि संक्षिप्त आपण याचं विश्लेषण बघूया. हा जो सेट आहे तो सेट आहे डी सेट आहे. ठीक आहे. ही गोष्ट तुम्ही ध्यानात ठेवा. हा डी सेट आहे. आता प्रश्न क्रमांक 36 जो आहे, डी सेट मधला काय सांगतोय की 2017 मध्ये भारताची लोकसंख्येची घनता दक्षिण कोरियापेक्षा जास्त होती. चुकीचं स्टेटमेंट आहे. 2017 मध्ये भारताच्या लोकसंख्येची घनता बांगलादेशापेक्षा कमी होती. सेकंड स्टेटमेंट जे आहे ते बरोबर आहे. योग्य विचारलेलं आहे. यांनी उत्तर काय इथे येईल? पर्याय क्रमांक 2 येईल. 36चं उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक 2 येईल. आता इंडियाची जी 2017ला जी घनता होती, ती घनता किती होती रे? एक पहिल्यांदा आपण बघूया भारत, त्यानंतर दक्षिण कोरिया आणि एक आहे बांगलादेश. 3 गोष्टी विचारलेल्या आहेत. ठीक आहे. आणि जो रेफरन्स इयर विचारलेला आहे तो कधीचा आहे? 2017चा विचारलेला आहे. आता 2017ला आपली किती होती घनता? 457. 457.31 व्यक्ती प्रति चौरस किलोमीटर. प्रति चौरस किलोमीटर. ठीक आहे. 457. दक्षिण कोरियाची किती होती? 526. 526 व्यक्ती प्रति चौरस किलोमीटर. तर बांगलादेशची किती होती? बांगलादेशची होती 1265. 1265. 1265. बरोबर आहे की नाही? म्हणजे स्टेटमेंट पुन्हा एकदा वाचलं. 2017 मध्ये भारताच्या लोकसंख्येची घनता दक्षिण कोरियापेक्षा जास्त होती? बिलकुल नाही. दक्षिण कोरिया किती होती? 526. आपली कमी होती. 2017 मध्ये भारताच्या लोकसंख्येची घनता बांगलादेशापेक्षा कमी होती. बांगलादेश 1265, आपली 457. त्यामुळे याचं उत्तर किती येते रे? पर्याय क्रमांक 2. दक्षिण कोरिया जो आहे, सध्या खूप जास्त न्यूज मध्ये. का बरं? तर डेमोग्राफिक क्रायसिस तिथे चालू आहे. का बरं डेमोग्राफिक क्रायसिस चालू आहे? ते टोटल फर्टिलिटी रेट जो आहे, टोटल फर्टिलिटी रेट, त्याला आपण एकूण प्रजनन दर म्हणतो. तो एकूण प्रजनन दर जो आहे तो त्यांच्याकडे खूपच कमी झालेला आहे. तो किती झालेला आहे? 0.72 झालेला आहे. त्यामुळे हा देश कायम चर्चेमध्ये असतो. का? कारण का तिथली घनता जी आहे लोकसंख्येची, जपान असेल, दक्षिण कोरिया, हे जे प्रगत देश आहेत, इथली लोकसंख्येची घनता कमी होत चाललेली आहे. प्रश्न क्रमांक 36चं उत्तर किती आहे? पर्याय क्रमांक 2. नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न क्रमांक 37. आता हा जो क्वेश्चन आहे की नाही, हा नंतर मी ग्रुपवरती
याचा स्रोत शेअर करेल. इकॉनॉमिक सर्व्हे मधनं हा प्रश्न विचारलेला आहे, आर्थिक सर्वेक्षणामधनं आपला 2025-26 मधनं डिट्टो तिथनं कॉपी पेस्ट केलेला आहे. ठीक आहे. हा काय सांगतोय की डिसेंबर 2025 पर्यंत राज्यात एकूण 270.48 लाख शिधापत्रिका धारक होते. एकदम जे स्टेटमेंट आहे काहीच चुकी नाही याच्यामध्ये. पण हा स्टेटमेंट हा क्वेश्चन याच्यामुळे डिफिकल्ट आहे. इथं फक्त 48च्या ऐवजी सर्वेक्षणामध्ये 84 आहे. 270.84. येस, 270.84 लाख शिधापत्रिका धारक होते. बरोबर आहे की नाही? आणि ह्या जर याचं त्यामुळे पहिलं स्टेटमेंट जे आहे ते चुकीचं ठरतंय इथं. 270.84 मध्ये जर बघितलं आपण तर पिवळे कार्ड धारक किती होते? 58.68 लाख. ओके, ते पिवळे होते. त्यानंतर 190.15 190.15 जे होते ते कोणते होते? ते होते केशरी कलरचे. आणि 22.01 ते काय होते? शुभ्र. मग यांची जर आपण हे केली, बेरीज केली, 13, 14, 8, ओके. इथं 84 येईल, त्यानंतर 10, 11, 12, 12, 17, ओके. त्यानंतर इथे येईल 1, 2, 270.84. ठीक आहे. याचं ह्या पद्धतीने आर्थिक सर्वेक्षणामध्ये एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. त्यामुळे पहिलं स्टेटमेंट जे आहे ते चुकीचं ठरतंय इथं. त्यानंतर दुसरं स्टेटमेंट काय जे सांगतंय की 31 ऑक्टोबर 2025 रोजी राज्यात 51,636 रास्त भाव दुकाने कार्यरत होती. स्टेटमेंट जे आहे ते बरोबर आहे. ऑक्टोबर 2025 पर्यंत सुमारे 1.55 कोटी कुटुंबांना आधार आधारित बायोमेट्रिक प्रमाणीकरणाद्वारे शिधा वस्तूंचा लाभ देण्यात आला. हे तिसरं स्टेटमेंट जे आहे ते पण बरोबर आहे. ठीक आहे. तर बरोबर विचारलेलं आहे. बरोबर याचं उत्तर काय येईल रे? पर्याय क्रमांक 2 ब आणि क. प्रश्न जर बघितला तसा तर अवघड होता, कारण का आपण जर इकॉनॉमिक सर्व्हे जो आहे तो जवळजवळ 200-250 पानाचा आहे. आणि या 250 पानाच्या इकॉनॉमिक सर्व्हे मधनं एवढ्या जर तुम्ही 48चं जर 84 करत असाल तुम्ही, तर ते डिटेक्ट एक्झाम हॉलमध्ये डिटेक्ट करणं डिफिकल्ट आहे. ओके. तो प्रश्न क्रमांक 37चं उत्तर किती येईल? पर्याय क्रमांक 2. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 38. पहिली आणि चौथी पंचवार्षिक योजना यांचा कालावधी अनुक्रमे. आता हा जर प्रश्न बघितला कम्पॅरेटिव्हली इझी होता. पंचवार्षिक योजनावरती ऑलरेडी आपण डिस्कस केलेलं आहे. खूप सारे प्रॅक्टिस क्वेश्चन पण आपण बघितलेले आहेत आपल्या टेस्ट सिरीज मध्ये. पहिली आणि चौथी पंचवार्षिक योजनेचा कालावधी काय होता? 1951 ते 56 पहिली, 69 ते 74 जी आहे ती चौथी पंचवार्षिक योजना होती. त्याचं उत्तर काय येईल रे? त्याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 2. पहिली पंचवार्षिक योजना का कुठलं मॉडेल जे होतं ते हॅरड डॉमर मॉडेल होतं. ठीक आहे. हॅरड डॉमर मॉडेल फोकस कशावरती होता? शेतीवरती होता. आणि जी चौथी पंचवार्षिक योजना होती, तिसरी पंचवार्षिक योजना कधी संपली? 1966 ला. 3 वर्षामध्ये गॅप घेण्यात आला. तो गॅप का बरं घेण्यात आला? 1965 ला युद्ध झालं आपलं पाकिस्तान बरोबर, चीन बरोबर, आणि त्याच नंतर मोठा दुष्काळ पडला होता. मग 3 वर्ष काय केलं होतं आपण? योजनांची सुट्टी प्लॅन हॉलिडे आपण ज्याला म्हणतो ते प्लॅन हॉलिडे घेतला होता. ठीक आहे. योजनांची सुट्टी घेतली होती. त्यामुळे 69 ते 74 ही चौथी पंचवार्षिक योजना होती. याचं मॉडेल कोणतं होतं? ॲलन मान आणि अशोक रुद्र. कशावरती फोकस होता याच्यावर? ह्या चौथ्या पंचवार्षिक योजनेमध्ये स्थैर्यासह आर्थिक वृद्धी आणि स्वावलंबन. स्थैर्यासह त्याचं काय फोकस काय होता? स्थैर्यासह आर्थिक वृद्धी आणि स्वावलंबन ही काय होती? थीम होती. तसा बघितलं तर हा क्वेश्चन प्रत्येकाला सॉल्व्ह व्हायलाच पाहिजे, कारण का पंचवार्षिक योजनांचं ड्युरेशन म्हणजे बेअर मिनिमम गोष्टी आहेत ज्या आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. ठीक आहे. आणि येणाऱ्या एक्झामसाठी एवढं मात्र ध्यानात ठेवा की 66, 69 त्यानंतर सेकंड पॉइंट आहे की 78-80 त्यामध्ये रोलिंग सरकती योजना आल्या, आणि 90 ते 92 या दरम्यान पंचवार्षिक योजना नव्हत्या. त्यामुळं आपल्याला येणाऱ्या एक्झाम मध्ये ह्या गोष्टी ध्यानात ठेवायच्या आहेत. 38चं उत्तर किती रे? 38चं उत्तर येईल पर्याय क्रमांक 2. नेक्स्ट 39.
तेंडुलकर समितीने निदर्शनास आणल्याप्रमाणे दारिद्र्याची संकल्पना यासारख्या मूलभूत मानवी गरजांच्या संदर्भात सामाजिक वंचिततेशी संबंधित आहे. इथं सामाजिक वंचितता म्हणजे काय म्हणायचे यांना? सोशल डेप्रिवेशन. सोशल डेप्रिवेशन म्हणजे तेंडुलकर कमिटीने आपण काय बघितलं होतं की कॅलरी बेस्ड निकष आपण बाजूला ठेवून त्यांनी त्यामध्ये आरोग्य आणि शिक्षणाचा खर्च ऍड केला होता. दॅट इज कॉल्ड एज सोशल डिप्रिव्हेशन. मग त्यामध्ये काय येतंय? पुरेसे पोषण येणार का? बरोबर. निवारा येणार का? येणार. वस्त्र उपलब्धता येणार. टाळण्यायुक्त रोगापासून सुटका म्हणजे आरोग्य आलं आणि किमान शिक्षण आवश्यक. याचं उत्तर काय येईल रे? याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर येईल. ठीक आहे. तेंडुलकर समिती म्हणजे बऱ्यापैकी आपण ज्यावेळेस रंगराजन समिती असेल, तेंडुलकर समिती असेल, वारंवार ज्यावेळेस आयोगाची चौकट आपण सातत्याने डिस्कस करत असतो, रंगराजन कमिटी आणि तेंडुलकर कमिटीवरती इव्हन एमपीएससीचे जरी पीवायक्यू बघितले, याच्यामध्ये काय रॉकेट सायन्स नाहीये. एमपीएससीचे पीवायक्यू जरी बघितले तर आपल्याला दिसून येतात की ह्या दोन कमिटीजवरती सातत्याने प्रश्न आलेले आपल्याला दिसतात. ठीक आहे. त्यामुळे 39चं उत्तर काय येईल रे? पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4. 40. प्रश्न क्रमांक 40. मातृत्व लाभ अधिनियम 1961 अंतर्गत बाळंतपणापूर्वी आणि नंतर महिलांसाठी असलेल्या रोजगार नियमांबाबत खालीलपैकी कोणती विधाने यांनी काय विचारलेले आहे? फर्स्ट इथे ध्यानात ठेवा, अयोग्य विचारलेले आहे. अधिनियमानुसार बाळ जन्मानंतर 6 आठवड्याची रजा अनिवार्य आहे. बरोबर आहे. अधिनियमानुसार बाळंतपणापूर्वी 6 आठवडे आणि नंतर 10 आठवड्याची रजा अनिवार्य आहे. आता याच्यामध्ये ध्यानात काय ठेवायचंय की ह्या जो मूळ अधिनियम आहे 1961चा, या नियमानुसार बाळंतपणापूर्वी 6 आठवडे आणि बाळंतपणानंतर 6 आठवडे असे किती होते? 12 आठवडे होते. 12 आठवडे होते. मग याच्यामध्ये 2017 मध्ये सुधारणा करण्यात आली आणि या सुधारणेअंतर्गत बाळंतपणापूर्वी 6 आणि नंतर मग 18 म्हणजे टोटल तुम्हाला 26 आठवडे देण्यात आले. 26 आठवडे देण्यात आले. त्यामुळे हे जे सेकंड स्टेटमेंट आहे की नाही 10 आठवडे, हे स्टेटमेंट चुकीचं आहे. हा अधिनियम कर्मचाऱ्यांची किमान संख्या विचारात न घेता सर्व आस्थापनांना लागू आहे. नॉर्मली असं कधी होत नाही. याला किमान किती तुम्हाला पाहिजे? इज इक्वल टू 10 किंवा 10 पेक्षा जास्त कर्मचारी त्या आस्थापनेत काम करायला पाहिजे गेल्या 12 महिन्यामध्ये. 12 महिन्यामध्ये. 12 महिन्यामध्ये. 12 महिन्यांमध्ये. त्यामुळं हा जे स्टेटमेंट आहे सी ते पण चुकीचं ठरते. हा अधिनियम मातृत्व लाभ व इतर लाभ पण प्रदान करतो. हे स्टेटमेंट बरोबर आहे. याचं उत्तर काय येईल रे? अयोग्य विचारलेलं आहे यांनी. अयोग्य येईल ब आणि क. पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर येईल. 40चं उत्तर काय आहे? 40चं जे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. नेक्स्ट क्वेश्चन. 41. 40चं उत्तर आपण बघितलं. पर्याय क्रमांक 4. सुधारणा कधी झाली होती? 2017 मध्ये. ठीक आहे. त्यानंतर 41. भारतातील दारिद्र्य निर्मूलन कार्यक्रम आणि प्रारंभचे वर्ष. आपण जर बऱ्यापैकी बघितलं 23-24च्या जो आपला कंबाईनचा असेल, इव्हन राज्यसेवेमध्ये पण बऱ्यापैकी जर बघितलं आपण दारिद्र्य निर्मूलनाच्या ज्या समित्या आहेत किंवा त्याचे जे उपक्रम आहेत, ह्या ज्या योजना आहे कायमच चर्चेमध्ये आहेत. मग आता एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम हा कधी चालू करण्यात आला होता? हा एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम आणि प्रारंभाचे वर्ष हा कधीचा आहे? हा आहे 1978चा. ग्रामीण भूमिहीन रोजगार हमी कार्यक्रम तो कधीचा आहे? तो आहे 83चा. जवाहर रोजगार योजना कधीचा आहे? 89चा. आणि संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना कधीची आहे? 2001 ची. ही कधी चालू झाली होती? अटल बिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळात चालू झाली होती 2001 ला. मग हे जरी आपल्याला माहिती असेल संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना, तरी आपलं उत्तर निघतंय बघा. इथं पहिला पर्याय गेला तुमचा, दुसरा पर्याय गेला, तिसरा पर्याय गेला. इथं उत्तर काय येईल रे? तुमचं पर्याय क्रमांक 4 उत्तर येईल. एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम. एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम कधी चालू झाला हा कार्यक्रम? हा कार्यक्रम जो चालू झाला होता तो 1978 ला चालू झाला होता आणि 1980 मध्ये त्याचं विस्तारित स्वरूप झालं. बरोबर आहे की नाही? हा कार्यक्रम जो आहे कशासाठी होता? स्वरोजगारासाठी होता. मग पुढे जाऊन याचं काय झालं की स्वर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजना, स्वर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजना 1999 मध्ये झाली. स्वर्ण जयंती
ग्राम स्वरोजगार योजना. (1999) आणि त्यानंतर 2011 मध्ये याचं काय नामांतर झालं ते म्हणजे राष्ट्रीय उपजीविका मिशन, नॅशनल उपजीविका मिशन किंवा राष्ट्रीय, त्याला आपण म्हणतो उपजीविका अभियान. 2011 मध्ये नॅशनल लाईव्हलीहूड मिशन. पहिल्यांदा काय होतंय, सुरुवात झाली 78 ला, 80 मध्ये व्यापक पद्धतीने याचा विस्तार झाला, बरोबर आहे की नाही. आणि मग त्यानंतर याचं 1999 मध्ये स्वर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजना मध्ये याचं विलीन करण्यात आलं आणि 2011 मध्ये नॅशनल रुरल लाईव्हलीहूड मिशन ग्रामीण उपजीविका अभियानामध्ये याचं रूपांतर करण्यात आलं. त्यामुळं हा पहिला ऑप्शन जो आहे तो अजून पण रिलेव्हंट आहे येणाऱ्या एक्झामसाठी. ग्रामीण भूमिहीन रोजगार हमी कार्यक्रम आहे तो कधीचा होता, 1983 चा. या कार्यक्रमाअंतर्गत जे भूमिहीन आहेत ग्रामीणामध्ये, ग्रामीण भागामध्ये, यांना 100 दिवसाचा रोजगार उपलब्ध करून द्यायचा होता. स्टार्ट कधी झाला होता, हा जो स्टार्ट झाला होता हा 15 ऑगस्ट 1983 ला स्टार्ट झाला होता. त्यामुळं सेकंड ऑप्शन झाला. जवाहर रोजगार योजना जी आहे की नाही, ही ग्रामीण भूमिहीन रोजगार हमी कार्यक्रम आणि त्याचबरोबर नॅशनल रुरल एम्प्लॉयमेंट प्रोग्राम जो आहे, नॅशनल राष्ट्रीय ग्रामीण रोजगार जो प्रोग्राम होता तो कधी सुरू झाला होता, 1980. तर हे दोन प्रोग्राम मिक्स करून जवाहर रोजगार योजना चालू झाली होती. ती कधी झाली होती, 1989 ला चालू झाली होती. आणि त्यानंतर लास्टला आहे की संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना 2001 मध्ये. ही जी संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना आहे, दोन स्कीमचं एकत्रीकरण करण्यात आलं होतं. एम्प्लॉयमेंट अश्युरन्स योजना, ज्याला आपण काय म्हणतो रोजगार आश्वासन योजना, आणि जवाहर ग्राम समृद्धी योजनांचं एकत्रीकरण करून ही योजना कधी सुरू झाली होती, ही 25 सप्टेंबर 2001 ला. 25 सप्टेंबर 2001 ला. त्यामुळे याचं उत्तर काय, 41 पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4. आणि हीच जी संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना आहे, याचं 2006 मध्ये कशामध्ये विलिनीकरण झालं, याचं 2006 मध्ये नरेगामध्ये विलिनीकरण झालं. त्यामुळे या गोष्टी ध्यानात ठेवा. याचं उत्तर येईल 41 पर्याय क्रमांक 4. 42. खालील विधाने विचारात घ्या. 1950च्या दशकाच्या उत्तरार्ध उच्च उत्पन्न असलेल्या देशांमध्ये कोल आणि हुवर प्रतिमानाने लोकसंख्या वाढ आणि आर्थिक विकास यांचा संबंध जोडला. इथं उच्च उत्पन्न नाही आहे, इथं लो इन्कम कंट्रीज आहे. अल्प उत्पन्न ज्याला आपण म्हणतो, अल्प उत्पन्न व विकसनशील, अल्प उत्पन्न व विकसनशील देश. ओके. त्यामुळे पहिलं स्टेटमेंट जे आहे ते चुकीचं आहे. कोल आणि हुवर प्रतिमानानुसार उच्च प्रजनन क्षमतेखालील जीएनपी अधिक वेगाने वाढेल, हे स्टेटमेंट पण चुकीचं आहे. हे का बरं चुकीचं आहे आपण एक्सप्लेन करूया. पहिल्यांदा त्याचं योग्य विचारले, त्याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 4. 42 चं उत्तर किती येईल रे, पर्याय क्रमांक 4. आता जो कोल आणि हुवर होते 1958 मध्ये, यांनी पॉप्युलेशन ग्रोथ उत्तर आहे याचं वरील पैकी कोणते नाही. यांनी कुठला एसे लिहिला होता, तो म्हणजे पॉप्युलेशन ग्रोथ अँड इकॉनॉमिक डेव्हलपमेंट इन पॉप्युलेशन ग्रोथ अँड इकॉनॉमिक डेव्हलपमेंट इन लो इन्कम कंट्रीज, a case study of India prospect. केस स्टडी ऑफ इंडिया प्रॉस्पेक्ट नावाचा ग्रंथ लिहिला होता. ओके. तर याच्यामध्ये काय, लो इन्कम कंट्रीज आणि इंडिया स्पेसिफिक यांनी लिहिलं होतं. 1900 कधी लिहिला होता हा जो एसे लिहिला होता यांनी 1958 मध्ये लिहिला होता. 1958. कोणी लिहिला होता, कोल आणि हा कोणी लिहिला होता एसे, ॲन्स्ले कोल आणि एडगर हुवर यांनी काय लिहिलं होतं, पॉप्युलेशन ग्रोथ अँड इकॉनॉमिक डेव्हलपमेंट इन लो इन्कम कंट्रीज, अ केस स्टडी इन इंडिया प्रॉस्पेक्ट. आणि यांनी कशावरती चर्चा केली होती,
कमी उत्पन्न आणि विकसनशील देश. मग यांचं म्हणणं काय होतं की बिकॉज ऑफ हाय फर्टिलिटी, उच्च प्रजनन प्रजनन आहे, यामुळं काय होतंय की उपभोग खर्च वाढतोय. कोणाचा? कुटुंबाचा असेल किंवा देशाचा. उपभोग खर्च जास्त होतो आणि भांडवली खर्च आणि गुंतवणूक तुमची कमी होते. मग यामुळे काय होणार, म्हणजे खाणारी तोंड जास्त आहेत, यामुळे तुमचा जो भांडवली खर्च आहे किंवा गुंतवणूक जी व्हायला पाहिजे ती गुंतवणूक कमी होते. आणि मग परिणामी काय होते की उच्च प्रजनन क्षमतेमुळे तुमचा जो ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट आहे, स्थूल राष्ट्रीय उत्पन्न जे आहे ते मंदावते. कशामुळं? कारण का तुमचा उपभोग खर्च जास्त होतो, तुमच्याकडनं गुंतवणूक कमी होते किंवा भांडवली खर्च कमी होतोय. बरोबर आहे की नाही? आणि त्यामुळे हे सेकंड स्टेटमेंट या ठिकाणी चुकीचं ठरतंय की यांच्या प्रतिमानानुसार उच्च प्रजनन क्षमतेखालील जीएनपी अधिक वेगाने वाढेल. बिलकुल नाही. जास्त लोकसंख्या, तुमचा कन्झम्पशन एक्सपेंडिचर जास्त, तुमची सेव्हिंग कमी, गुंतवणूक कमी, आणि सेव्हिंग आणि गुंतवणूक कमी असल्या कारणामुळे तुमचा जो स्थूल राष्ट्रीय उत्पन्न आहे तो काय होतो, त्याचा वेग कमी होतो किंवा मंदावतो. त्यामुळे याचं उत्तर काय येईल रे? 42चं उत्तर येईल पर्याय क्रमांक 4. 42चं उत्तर येते पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 43. आता याचं काय केलं होतं आपण ऑलरेडी आपल्या टेस्ट सिरीज मध्ये, टेस्ट पेपर 8 मध्ये आपण ज्यावेळेस कसे त्याची जमीन, हे जे लँड सेलिंग ऍक्ट अंतर्गत आपण हा प्रश्न डिस्कस केला होता. आता खालीलपैकी कोणते जमिनीच्या उपविभागणी आणि तुकडी होण्याचे तोटे आहेत? तोटे कशाचे संदर्भात आहे, म्हणजे यांनी काय सांगितलंय की सब डिव्हिजन अँड फ्रॅगमेंटेशन ऑफ लँड होल्डिंग. पहिल्यांदा काय होते, लँड होल्डिंग मुळे याची नासडी होतीये. बरोबर आहे की नाही? त्यानंतर प्रचंड बेरोजगारी, कमी उत्पादकता, जमीन व्यवस्थापन सोपं करणं. आता ज्या वेळेस तुमच्या जमिनीचे तुकडे जास्त झाले तर जमिनीचं व्यवस्थापन सोपं कसं होईल? कारण जास्त बांध आला, त्यानंतर जमिनीचा रस्ता लागणार, त्यानंतर मेकॅनायझेशन, जर यांत्रिकीकरण करायचं असेल तर आपल्याला मोठ्या जमिनीचा पट्टा पाहिजे. छोट्या जमिनीत तर काय होणार नाही. त्यामुळे तिसरा सी ऑप्शन कुठेच येत नाही बघा. त्यामुळे वरील पैकी सर्व गेलं. आता राहिलं ए, बी, डी आणि ए आणि डी. जमिनीची नासाडी होती का? 100% जमिनीची नासाडी होती. प्रचंड बेरोजगारी होती का? जर तुमचं काय आपण काय म्हणतोय की ऍग्रिकल्चरमध्ये प्रचंड बेरोजगारी आहे. का बरं? डिस्गाईज अनएम्प्लॉयमेंट. की क्षेत्र कमी झालं. महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये 85% जी शेतीची होल्डिंग आहे ती काय अल्पभूधारक आहे, म्हणजे 5 एकरापेक्षा जास्त आहे, आणि कुटुंबांची संख्या जास्त आहे. त्यामुळे गरज नसलेली लोक पण शेतीमध्ये काम करतात. त्यामुळे याचं उत्तर काय येत आहे? जमिनीची नासाडी, प्रचंड बेरोजगारी आणि कमी उत्पादकता. क्षेत्र छोटं असल्यामुळं यांत्रिकीकरण करता येत नाही, आणि यांत्रिकीकरण न केल्यामुळं आपल्याला उत्पादकता जी आहे भारतीय शेतीची ती वर्ल्ड लोवेस्ट आहे. ओके, त्यामुळे याचं उत्तर काय येईल रे? याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2. याच्यामध्ये कदाचित म्हणजे 10% पॉसिबिलिटी आहे, इवन लेस दॅन 10%. कदाचित आयोग जर प्रचंड बेरोजगारी, जर नॅरो इंटरप्रिटेशन जर घेतलं आयोगाने, तर कदाचित याचं उत्तर ए आणि डी पण येऊ शकतं. जर लिबरल इंटरप्रिटेशन जर घेतलं की बाबा नाही हे असायला पाहिजे, तर याच्यामध्ये याचं जे उत्तर आहे एबीडी, म्हणजे माझ्या साईडनी एबीडी हे उत्तर असायला पाहिजे. ठीक आहे. 43चं उत्तर काय येतं याच्यामध्ये? पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2. सामाजिक सुरक्षा. सामाजिक सुरक्षा उपाययोजना प्रामुख्याने 2 प्रमुख प्रकारामध्ये विभागल्या जातात. सोशल सिक्युरिटीच्या संदर्भात आहे. खालीलपैकी कोणते पर्याय ते वर्ग सर्वाधिक अचूकपणे दर्शवतात? आता आंतरराष्ट्रीय कामगार संघटना जी आहे ना, ILO, आता यांनी जी सामाजिक सुरक्षा जी आहे की नाही याची डेफिनेशन दिलेली आहे. इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन. बरोबर की नाही? यांनी सामाजिक सुरक्षेमध्ये काय सांगितलंय, यामध्ये त्यांनी 2 वर्गीकरण केलेलं आहे. एक म्हणजे विमा आणि दुसरं म्हणजे सहाय्य. आता ज्यावेळेस विमा असतो की नाही, हा विमा कॉन्ट्रीब्युटरी असतो. म्हणजे काय? अंशकालीन, ज्याला अंश कॉन्ट्रीब्युशन असते. बरोबर की नाही? हा जो असतो हा नॉन कॉन्ट्रीब्युटरी असतो. याचं उदाहरण काय येईल बरं? याचं उदाहरण जे आहे इन्शुरन्स, ते आहे EPFO, त्यानंतर एम्प्लॉई स्टेट इन्शुरन्स स्कीम,
त्यानंतर ग्रॅज्युटी, हे कशामध्ये येते? हे येणार सामाजिक विम्यामध्ये. तुम्हाला कॉन्ट्रीब्युशन द्यायचंय, काही कॉन्ट्रीब्युशन तुमचा जो आस्थापना जो आपला मालक असेल तो देईल, काही प्रमाणामध्ये सरकार देईल. तर दॅट इज कॉल्ड ॲज सामाजिक विमा. सहाय्य जे आहे की नाही, सामाजिक सोशल असिस्टन्स ज्याला आपण म्हणतो, यामध्ये जे वंचित घटक आहेत किंवा ज्यांना खरोखर सरकारने लक्ष देण्याची गरज आहे, यासाठी सरकार स्वतःच्या कराच्या स्रोतामधनं यांच्यासाठी प्रोव्हिजन करते. इथं प्रोव्हिजन काहीच नाही, कॉन्ट्रीब्युशन काहीच नाहीये त्या व्यक्तींचं. मग याचं उदाहरण काय? याचं उदाहरण येईल संजय गांधी निराधार योजना, संजय गांधी निराधार योजना, निराधार योजना. त्यानंतर इंदिरा गांधी, इंदिरा गांधी वृद्धपकाल निवृत्ती योजना, बरोबर आहे की नाही? इत्यादी काय येईल याच्यामध्ये, याचं एक्झाम्पल येईल. सोशल असिस्टन्स अँड सोशल ज्याला आपण म्हणतो इन्शुरन्स. त्यामुळे याचं उत्तर काय यायला पाहिजे रे? याचं उत्तर यायला पाहिजे पर्याय क्रमांक अ आणि क. सामाजिक कल्याण ज्याला आपण सोशल वेलफेअर आणि सोशल इन्क्लुजन म्हणतो की नाही, हे खूप ब्रॉड ऑब्जेक्टिव्ह आहेत आपल्याला. म्हणजे ज्यावेळेस आपल्याला तांत्रिक डेफिनेशन बघायची असेल की सोशल सिक्युरिटीची सामाजिक सुरक्षा उपाययोजना प्रामुख्याने 2 प्रकारामध्ये विभागल्या जातात. खालीलपैकी कोणते पर्याय हे वर्ग सर्वाधिक अचूकपणे, म्हणजे आपल्याला तांत्रिक डेफिनेशन बघायची असेल, तांत्रिक डेफिनेशन सामाजिक विमा, सामाजिक सहाय्य येणार. हे जे आहेत की नाही हे ब्रॉडर आहे, म्हणजे आपल्याला सोशल वेलफेअर तर अचीवच करायचंय, आपल्याला सामाजिक इन्क्लुजन पण अचीव करायचंय. पण आयएलओने जे डेफिनेशन दिलेली आहे त्यामध्ये काय येणार? सामाजिक विमा, सामाजिक सहाय्य. विमा आणि सहाय्यामध्ये आपण फरक बघितला. विमा हा कॉन्ट्रीब्युटरी असतो, तर सहाय्य जे असतं ते नॉन कॉन्ट्रीब्युटरी असतं. विम्याचं उदाहरण बघितलं आपण, ईपीएफओ, त्यानंतर एम्प्लॉई स्टेट इन्शुरन्स जो विमा एम्प्लॉई स्टेट इन्शुरन्स, त्यानंतर ग्रॅज्युटी आणि असिस्टंटचं एक्झाम्पल बघितलं संजय गांधी निराधार योजना, किंवा इंदिरा गांधी, इंदिरा गांधी ज्याला आपण म्हणतो इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धपकाल निवृत्ती योजना. त्यामुळं 44चं उत्तर काय येईल रे? पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक, प्रश्न क्रमांक 45. आता हा प्रश्न आपण इतक्या वेळा डिस्कस केला होता. राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000च्या उद्दिष्टांच्या संदर्भात खालील विधानांचा विचार करा. या राष्ट्रीय लोकसंख्या धोरण जे आहे 2000चं, याला आधार जो राहिलेला आहे ते एम एस स्वामीनाथनचा जो मसुदा समिती होती 1993ची, तर ते या शिफारसी या राष्ट्रीय लोकसंख्या धोरणाचे काय राहिलेल्या आधार राहिलेले आहेत, बरोबर की नाही? मुलींच्या विवाहास विलंब करण्यास प्रोत्साहन द्यावे आणि विवाह 18 वर्षापेक्षा कमी वयात न होता शक्यतो 21 वर्षानंतर व्हावा. पहिलं स्टेटमेंट अगदी तंतोतंत करेक्ट आहे, ते रेफरन्स होतीच. 2030 पर्यंत स्थिर लोकसंख्या साध्य करणे हे दीर्घकालीन उद्दिष्ट आहे. सुरुवातीला सुरुवातीला हा स्टेटमेंट चुकीचं आहे, हे 2045 पर्यंत होतं. नंतर ते अमेंडमेंट करून त्यात आपण किती ठेवलेले आहे? ते 2070 पर्यंत ठेवलेले आहे. 2070 मध्ये कधी केलं आहे अमेंडमेंट आपण? 2016-17 मध्ये, 2016-17 मध्ये. त्यामुळे सेकंड स्टेटमेंट जे आहे ते चुकीचं आहे. कोणतं विधान चूक आहे याचं उत्तर काय येईल रे? पर्याय क्रमांक 2. 45चं उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2. ठीक आहे. राष्ट्रीय लोकसंख्या धोरण पहिलं स्टेटमेंट जे आहे ते बरोबर आहे. सेकंड स्टेटमेंट जे आहे दीर्घकालीन उद्दिष्ट कधीपर्यंत आपल्याला स्टेबिलाईज करायचं होतं? 2045 पर्यंत. आता जे आपण त्याला सुधारणा केल्या ते कधीपर्यंत करायचे? 2070 पर्यंत करायचं. त्यामुळे याचं उत्तर काय येतंय? पर्याय क्रमांक 2 चूक विचारलेले आहे, ऑप्शन 2. 46. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा 2013 संबंधी खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? काय विचारले? बरोबर. महिला सक्षमीकरण हे राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा 2013 वैशिष्ट्य आहे, बरोबर. राज्य अन्न आयोगास 2013 कायद्याचे निरीक्षण, पुनरावलोकन आणि अंमलबजावणी करण्याचे अधिकार आहेत. दोन्ही पण स्टेटमेंट जे आहेत की नाही ते बरोबर. याचं उत्तर काय येईल रे? 46चं उत्तर येईल पर्याय क्रमांक 4. 46चं उत्तर येईल पर्याय क्रमांक 4. हा जो कायदा आहे नॅशनल फूड सिक्युरिटी ऍक्ट, या अंतर्गत कलम 13 आहे. कोणतं कलम आहे? कलम 13. कलम 13 आहे. या कलम 13 अंतर्गत काय सांगतो हा नॅशनल फूड सिक्युरिटी ऍक्ट? ही जी शिधापत्रिका असेल की नाही, म्हणजे काय, शिधापत्रिका जारी करण्यासाठी जर त्या कुटुंबामधील 18 किंवा 18 वर्षापेक्षा जास्त जर एखादी महिला असेल, त्या कुटुंबामध्ये 18 किंवा 18 वर्षापेक्षा जास्त जर कुणी महिला असेल
तर त्या कुटुंबाची कुटुंब प्रमुख म्हणून तिला समजलं जाईल. कोणतं कलम सांगतंय हे? कलम 13 सांगतंय. त्यामुळे महिला सक्षमीकरण हे राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याचे वैशिष्ट्य आहे. बरोबर. राज्य अन्न आयोगास या कायद्याचे निरीक्षण, पुनरावलोकन आणि अंमलबजावणी करण्याचे अधिकार आहेत. म्हणजेच काय? तक्रार निवारण यंत्रणा. मग या तक्रार नियंत्रण यंत्रणा जी आहे ती त्रिस्तरीय आहे. बरोबर की नाही? मग कलम जे 16 आहे या कायद्याअंतर्गत, या जो नॅशनल फूड कमिशन आहे, या फूड कमिशनला काय मॉनिटरिंग, रिव्हिविंग आणि इम्प्लिमेंटिंग अथॉरिटी म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. त्यामुळे दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहे. हा जो नॅशनल फूड सिक्युरिटी ऍक्ट आहे, जानेवारी 2023 मध्ये, म्हणजे प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना जी आहे ही आपण कंटिन्यू केली 2028 पर्यंत, डिसेंबर 2028 पर्यंत. आणि नॅशनल फूड सिक्युरिटी ऍक्ट मधनं आपण जे पैसे घेत होतो, आता जे राशन भेटते ते कम्प्लिटली फ्री भेटते. बरोबर आहे की नाही? आणि याचं जे कव्हरेज आहे तो ग्रामीण भागामधील जवळजवळ 75% लोकसंख्या आणि शहरी भागातील 50%. म्हणजे आपण देशातील देशातील 67% लोकांना आपण याचं कव्हरेज देतोय. म्हणजे याच्यामध्ये काय येणार? अंत्योदय अन्न योजना आणि प्राधान्य कुटुंब आहे हे पण याच्यामध्ये इन्क्लूड आहे. म्हणजे एकूण लोकसंख्येच्या 67% लोकसंख्येला आपण काय करतोय? या नॅशनल फूड सिक्युरिटी ऍक्ट अंतर्गत अन्न जे त्याला आपण काय म्हणतो की अन्न सुरक्षा किंवा अन्नधान्याचं आपण वितरण करत आहे. त्यामध्ये गहू येईल, तांदूळ येईल आणि भरड धान्य येतील. 43चं उत्तर किती रे? पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 47. प्रश्न क्रमांक, आता हा थोडासा टॅकल करायला डिफिकल्ट क्वेश्चन होता, कारण का हे धोरण जे विचारलेले हे 2007चं धोरण विचारलेलं आहे. स्वैच्छिक क्षेत्रावरील राष्ट्रीय धोरणानुसार स्वैच्छिक संस्थांना वैशिष्ट्याबाबत खालील विधाने विचारात घ्या. आता ही व्हॉलंटरी ऑर्गनायझेशन म्हणजे काय? व्हॉलंटरी ऑर्गनायझेशन मध्ये इथे एनजीओ ची व्याख्या काय आहे हे याच्या बाबतीत हा प्रश्न आहे की व्हॉट इज एनजीओ? नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन. नॉन गव्हर्नमेंट एनजीओचे जी डेफिनेशन काय आहे त्या व्याख्येसंदर्भात हा प्रश्न विचारलेला आहे. या संस्था खाजगी स्वरूपाच्या असून सरकारपासून स्वतंत्र असतात. पहिलं स्टेटमेंट जे आहे की नाही ते बरोबर आहे. खाजगी असतात आणि सरकारपासून स्वतंत्र असतात. म्हणजेच काय? म्हणजेच प्रायव्हेट इन नेचर बट इंडिपेंडंट फ्रॉम गव्हर्नमेंट. प्रायव्हेट इन नेचर बट इंडिपेंडंट ऑफ गव्हर्नमेंट. पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे. या संस्थांनी निर्माण केलेला नफा त्यांच्या मालकांना किंवा संचालकांना परत केला जात नाही. बरोबर. सेकंड स्टेटमेंट. म्हणजेच काय? जो डिव्हिडंड आहे, लाभांश जो आहे या एनजीओ मधला, तर तो त्यातले जे जे भागधारक आहे यांना दिला जात नाही, तर पुन्हा ज्या उद्दिष्टांसाठी या संस्था निर्माण करण्यात आलेल्या आहे यासाठी हा पैसा, जो नफा आहे, तो नफा लावला जातो. त्यामुळं जे सेकंड स्टेटमेंट खरं आहे की या संस्थांनी निर्माण केलेला नफा त्यांच्या मालकांना किंवा संचालकांना परत केला जात नाही. या संस्था स्वशासित म्हणजे काय? सेल्फ गव्हर्निंग. बरोबर आहे. पण त्यांचे नियंत्रण सरकारद्वारे केले जाते. आता इथं सरकार त्यांना रेग्युलेट करत नाही. सरकार लक्ष ठेवतो, मॉनिटरिंग करतो, पण ते काय नियंत्रण सरकारकडनं केलं जात नाही. मग इथं जर क गेला, वरील सर्व गेलं, त्याचं उत्तर येते आपल्याला बघा. क जर गेला त्याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक अ, ब, ड. या संस्था विशिष्ट ध्येय आणि उद्दिष्ट असलेल्या नोंदणीकृत संस्था किंवा अनौपचारिक गट असू शकतात. म्हणजेच काय रे? इन्फॉर्मल ग्रुप्स किंवा रजिस्टर्ड ऑर्गनायझेशन म्हणून पण असतात. बरोबर की नाही? याचं उत्तर काय आहे? 47चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. आता या अनुषंगाने नीती आयोगाने एक दर्पण म्हणून, म्हणजे आपल्याला दोन गोष्टी माहित पाहिजे. एक म्हणजे फॉरेन कॉन्ट्रीब्युशन रेग्युलेशन ऍक्ट. हा कशाच्या संदर्भात आहे? या ज्या एनजीओ आहेत या एनजीओच्या जी फंडिंग होती या संदर्भात आहे. त्याच्यामुळे या फॉरेन कॉन्ट्रीब्युशन रेग्युलेशन ऍक्ट वरती लक्ष राहून द्या. आणि त्याचबरोबर दुसरा मुद्दा म्हणजे नीती आयोगाने दर्पण नावाचं एक पोर्टल तयार केलेलं आहे. तर हे दर्पण पोर्टल कशासाठी? जेवढ्या एनजीओ आहेत की नाही, या एनजीओ ची काय झाली पाहिजे? त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन झालेलं आहे. त्यामुळे ह्या दोन ऍडिशनल गोष्टी तुम्ही येणाऱ्या एक्झाम साठी ध्यानात ठेवा. बट आता ह्या संभाव्य उत्तरापुरतं एवढं ध्यानात ठेवा. 47चं उत्तर किती आहे? पर्याय क्रमांक 3.
48 प्रश्न क्रमांक 48. आता हा प्रश्न पण आहे की नाही, हा प्रश्नाचा तुम्हाला जो स्रोत आहे की नाही, हा तुम्हाला आर्थिक सर्वेक्षण जे आहे, आर्थिक सर्वेक्षणामध्ये दिसून येईल. कुठं रे? हा स्रोत तुम्हाला दिसेल आपलं 2025-26 लोकसंख्येमध्ये पहिल्याच पेजवरती तुम्हाला जसेचे तसे स्टेटमेंट तिथून कॉपी केलेले दिसतील. मार्च 2026 रोजीच्या अंदाजानुसार महाराष्ट्राची एकूण प्रक्षेपित लोकसंख्या सुमारे 12.93 कोटी आहे. पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे. प्रक्षेपित लोकसंख्या म्हणजे काय, प्रोजेक्टेड पॉप्युलेशन म्हणजे काय, याचा अर्थ असा की भूतकाळातील आकडेवारीचा विचार करून आणि काही ग्रहतक म्हणजे काही अझम्पशन ध्यानात ठेवून भविष्यातील लोकसंख्या प्रोजेक्ट करणं. भूतकाळातील आकडेवारीचा वापर आणि विशिष्ट ग्रहतिकांवर आधारित भविष्यातील लोकसंख्येचा अंदाज म्हणजेच काय, प्रोजेक्टेड पॉप्युलेशन. बरोबर आहे की नाही? महाराष्ट्राची एकूण प्रक्षेपित लोकसंख्या किंवा ज्याला इथं काय म्हणतात, प्रोजेक्टेड पॉप्युलेशन 12.93 कोटी आहे. त्याच कालावधीत महाराष्ट्रातील नागरी लोकसंख्या ग्रामीण लोकसंख्येपेक्षा अधिक आहे, हे चूक आहे. त्याचं उत्तर काय येईल रे? 48चं उत्तर येईल पर्याय क्रमांक 1. काय बघितलं आपण, प्रोजेक्टेड पॉप्युलेशन म्हणजे काय, की आपण बघितलं की भूतकाळातील आकडेवारीचा वापर करून आणि विशिष्ट ग्रहतिकांवर आधारित भविष्यातील लोकसंख्येचा आढावा. मग पहिली गोष्ट आपल्याला इथे ध्यानात ठेवायची की 2011 साली आपली लोकसंख्या किती होती महाराष्ट्राची? ती होती 11.24 कोटी. 11.24 कोटी. आणि तीच आता 1 मार्च 2026 ती किती होती? 12.93 कोटी. 12.93 कोटी. बरोबर आहे की नाही? 12.93 कोटी. पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे. या 12.93 कोटी मध्ये ग्रामीण किती होती? ग्रामीण जे आहे ती आहे 6.55 कोटी आणि शहरी जे आहे ती आहे 6.38 कोटी. त्यामुळं सेकंड स्टेटमेंट जे आहे ते तुमचं चुकीचं ठरतंय. त्याच कालावधीत महाराष्ट्रातील नागरी लोकसंख्या ग्रामीण लोकसंख्येपेक्षा अधिक आहे. ग्रामीण लोकसंख्या किती आहे? 6.55 कोटी आणि शहरी लोकसंख्या किती आहे? 6.38 कोटी. ही प्रोजेक्टेड पॉप्युलेशन आहेत बरं का, हे रिअल नाही. म्हणजे वी आर क्लोज टू द रिअल. आपण काय केलेलं आहे, जे स्टॅटिस्टिकल मॉडेल यूज करून आपण कधीपर्यंत सांगतोय? 1 मार्च 2026 पर्यंत. उत्तर काय आहे? 48चं उत्तर येईल. 48चं उत्तर येईल पर्याय क्रमांक 1. 49. एकूण भांडवली साठ्यामध्ये डेव्हिड पियर्स आणि जेरमी वॉरफर्ड यांनी मानव निर्मित भौतिक भांडवल, मानवी भांडवल आणि पर्यावरणीय भांडवल यांचा समावेश केलाय. पहिलं स्टेटमेंट जे आहे ते बरोबर आहे. डेव्हिड पियर्स आणि जेरमी वॉरफर्ड यांच्या मते शाश्वत विकासाचा अर्थ असा आहे की विकास प्रक्रियेत मानव निर्मित भौतिक भांडवल, मानवी भांडवल आणि पर्यावरणीय भांडवल कमी होते. चूक इथं त्यांनी बरोबर विचारलेलं आहे. बरोबर येईल पर्याय क्रमांक 1. 49चं उत्तर काय येईल रे? पर्याय क्रमांक 1. आता यांनी 1993 ला वर्ल्ड विदाउट एंड इकॉनॉमिक्स, एन्व्हायरमेंट अँड सस्टेनेबल डेव्हलपमेंट. इकॉनॉमिक्स, एन्व्हायरमेंट अँड सस्टेनेबल डेव्हलपमेंट यामध्ये काय दिली होती? भांडवलाची किंवा शाश्वत विकासाची जी काय त्यांनी केली होती व्याख्या दिली होती किंवा संकल्पना मांडली होती. म्हणजे काय, यांनी काय सांगितलं की एकूण भांडवली साठा म्हणजे काय, ज्याला आपण इंग्लिश मध्ये म्हणतो टोटल कॅपिटल स्टॉक, ओव्हरऑल कॅपिटल स्टॉक. आता या ओव्हरऑल कॅपिटल स्टॉक मध्ये पहिल्यांदा काय येणार? मॅनमेड फिजिकल कॅपिटल येणार, रस्ते येणार, धरण येणार. त्यानंतर ह्युमन कॅपिटल येणार, माणसांचं आरोग्य येणार, शिक्षण येणार आणि एन्व्हायरमेंटल कॅपिटल पण येणार. म्हणजे तुम्ही वृद्धी करत असताना, आर्थिक वृद्धी करत असताना
तुम्ही पर्यावरण किती जपलंय. ही जी संकल्पना कुणी मांडली होती, ही डेव्हिड पियर्स आणि जेरेमी वॉरफेड. कुठला? वर्ल्ड विदाउट एंड, इकॉनॉमिक्स, एन्व्हायरमेंट अँड सस्टेनेबल. इकॉनॉमिक्स, एन्व्हायरमेंट अँड सस्टेनेबल. ओके, थोडासा मध्ये व्यत्यय आला होता. त्यांनी काय सांगितलं होतं, एकूण डेव्हिड पियर्स आणि जेरमी वॉरफोर्ड यांच्यामध्ये पहिल्यांदा यांनी काय दिली होती, ओव्हरऑल कॅपिटल स्टॉक मध्ये काय सांगितलं होतं. कॅपिटल स्टॉक मध्ये येणार मॅनमेड फिजिकल कॅपिटल, ह्युमन कॅपिटल आणि एन्व्हायरमेंटल कॅपिटल. आणि यांनी काय सांगितलंय की शाश्वत संकल्पना म्हणजे शाश्वत विकास म्हणजे काय, एकूण भांडवली साठा काय, एकूण भांडवली साठा जो आहे, एकूण भांडवली साठा म्हणजे काय, ग्रॉस कॅपिटल स्टॉक जो आहे तो आहे तेवढाच मेंटेन करणं. बरोबर आहे की नाही, आहे तेवढाच मेंटेन करणं किंवा कमी न होऊन देणं. आणि या दृष्टीने जो आपण विकास केलेला आहे यालाच आपण शाश्वत विकास असं म्हणू शकतो. त्यामुळं सेकंड स्टेटमेंट जे आहे ते या ठिकाणी, सेकंड स्टेटमेंट जे आहे ते आपलं या ठिकाणी चुकीचं ठरत आहे. सेकंड स्टेटमेंट डेव्हिड पियर्स आणि जेरेमी वॉरफोर्ड यांच्यामध्ये शाश्वत विकासाचा अर्थ असा की विकास प्रक्रियेत मानव निर्मित भौतिक भांडवल, मानवी भांडवल आणि पर्यावरणीय भांडवल कमी होते, कमी व्हायला नाही पाहिजे, जे आहे तेवढंच राहिलं पाहिजे किंवा वाढायला पाहिजे. कमी झालं म्हणजे तुम्ही शाश्वत विकास करत नाही. आणि ही जी डेफिनेशन दिली होती कुणी, पियर्स आणि जेरेमी वॉरफोर्ड, तर ग्रीन अकाउंटिंग कॉन्सेप्टसाठी हीच जे त्रिसूत्री दिलेली त्यांनी, मॅनमेड कॅपिटल, ह्युमन कॅपिटल आणि एन्व्हायरमेंटल कॅपिटल, ही त्रिसूत्रीच ह्या ग्रीन अकाउंटिंग मध्ये वापरली जाते. त्याचबरोबर जो आपला युनायटेड नेशन एन्व्हायरमेंट प्रोग्रामचा जो इन्क्लुझिव्ह वेल्थ रिपोर्ट आहे तर तो सुद्धा ह्या त्रिसूत्रीवरती डिपेंडंट आहे. त्याचं उत्तर काय रे, त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक अ. 49 उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, केवळ अ बरोबर आहे. शेवटचा प्रश्न हा बऱ्याच वेळा आपण डिस्कस केलेला आहे. ठीक आहे, तेंडुलकर समितीच्या अंदाजानुसार 2004-5 मध्ये 41.8% ग्रामीण लोकसंख्या व 25.7% शहरी लोकसंख्या दारिद्र्य रेषेखाली होती. त्याचं उत्तर काय आहे रे, पर्याय क्रमांक 1, पर्याय क्रमांक 1. 41.8 आणि 25.7 2004-5 ला. 2004-5 ला अजून म्हणजे आता उत्तर तर आपण बघितलं, लकडावाली समिती होती 2004-5 ला. आणि या लकडावाला समितीने किती लोकसंख्या सांगितली होती, ते जे गरिबीचं प्रमाण किती सांगितलं होतं, एकूण 27.5%. लकडावालाचं किती होतं, लकडावालाचं 27.5% सांगितलं होतं. बरोबर आहे की नाही. आणि याच्यामध्ये ग्रामीण जी गरिबी होती ती 28.3% ग्रामीण, आणि शहरी जी होती ती किती होती, 25.7%. मग याचा रिव्ह्यू ज्यावेळेस तेंडुलकर कमिटी आली, या तेंडुलकर कमिटीनुसार 41.8% जी होती ती ग्रामीण, बरोबर की नाही, दारिद्र्य रेषेखाली. 25.7 शहरी लोकसंख्या जी होती ती दारिद्र्य रेषेखाली होती. आणि जी एकूण लोकसंख्या जी होती, एकूण लोकसंख्या किती होती, 37.2%. 37.2%. प्रश्नाच्या ऍडिशनल आपण थोडं डिस्कस केलेलं आहे, पण प्रश्न क्रमांक 50चं उत्तर किती, पर्याय क्रमांक 1. तो 51 सायन्स चालू होतं. सो दॅट वॉज ऑल इन. संभाव्य उत्तर तर बघितली आणि जे ब्रीफ मध्ये जेवढं एक्सप्लेनेशन घेता येईल
तेवढा घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. ओके, सो दॅट वॉज ऑल. थँक्यू सो मच.